पिंपळनेर येथे प्रचाराला येणार वेग, अपक्षांमुळे रंगत वाढणार. पिंपळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक, नगराध्यक्षपदासाठी 4 तर नगरसेवक पदासाठी 74 उमेदवार रिंगणात. नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत नोव्हेंबर 21 संपल्यानंतर पिंपळनेरच्या निवडणुकीचे अंतिम आणि चुरशीचे चित्र आता. माघारीनंतरही निवडणुकीच्या रिंगणात मोठी गर्दी असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत निश्चित. नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या उमेदवारांपैकी 2 अपक्ष उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. अपक्ष उमेदवार ठाकरे जयश्री शिवम आणि देशमुख गायत्री साहेबराव यांनी माघार घेतल्यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी प्रमुख पक्षांच्या 4 उमेदवारांमध्ये थेट चौरंगी लढत होणार आहे. मोरे योगिता जितेश भाजप, गायकवाड ललिता प्रेमानंद शिवसेना, चौरे प्रतिभा प्रकाश महाविकास काँग्रेस, सोनवणे संजना अशोक राष्ट्रवादी काँग्रेस. या 4 प्रमुख महिला उमेदवारांमध्ये नगराध्यक्षपदासाठीची लढत निश्चित झाली आहे. नगरसेवक पदासाठी 74 उमेदवारांमध्ये चुरस कायम. प्रभागनिहाय नगरसेवक पदासाठी एकूण 30 उमेदवारांनी माघार घेतली असली तरी त्यातील स्पर्धा कमी झालेली नाही. 10 प्रभागांमध्ये उपलब्ध असलेल्या 20 जागांसाठी तब्बल 74 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आपली उमेदवारी कायम ठेवून आहेत. याचा अर्थ प्रत्येक जागेसाठी सरासरी 3 ते 4 उमेदवार रिंगणात असल्याने ही लढत अत्यंत चुरशीची होणार आहे. प्रचाराला येणार वेग, अपक्षांमुळे रंगत वाढणार. उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण होताच पिंपळनेरचे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. प्रमुख पक्षांचे उमेदवार आता त्यांच्या प्रचाराला अधिक गती देण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अनेक प्रभागांमध्ये अपक्ष उमेदवारही दमदारपणे मैदानात उतरले असल्याने निवडणुकीची रंगत वाढणार आहे. ही निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची होणार यात शंका नाही.